पण या लढाईचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, या मॅच मध्ये विजयाचा जल्लोष कोण साजरा करेल, टीम बालकुम की टीम कासार वडवली. एकाच विभागाला बिलॉंग करतात, भरपूरदा एकमेकांसमोर खेळले देखील, पण या मॅचची इम्पॉर्टन्सी सध्याच्या घडीला फार मोठी, कारण क्वालिफायर आहे, जिंकाल तर सेमीफायनल, हरले तर या स्पर्धेमध्ये माघार घ्यावा लागेल. 4 मध्ये 5 स्पर्धेचे जे नियम आहेत, चेसिंग कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी या धावा बनवायच्याच आहेत. मी उल्लेख केला होता या अगोदर, बघा भरपूरदा खेळलेत एकमेकांसमोर, बट ही मॅच, या मॅचचं महत्त्व, या स्पर्धेचं महत्त्व फार मोठं आहे. आमदार चषक प्लॅटफॉर्म फार मोठा, आणि या प्लॅटफॉर्मवरती सिद्ध करण्याची संधी दोन्ही टीम्सकडे, बट या संधीचं सोनं कोण करेल, गोलंदाज भूषण भोईर की फलंदाज सुनील मुकादम आणि साहिल. 4 मध्ये 5 प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे, बट प्रेशरला ॲब्झॉर्ब कोण करेल. 4 मध्ये 5 नेक्स्ट बॉल, मिस्टामिंग हवेमध्ये विकेट मिळेल का. विकेट किपर प्रितेश जोशी कॅच पकडली आहे, मॅच बनवली आहे, मॅच मध्ये ट्विस्ट. 3 मध्ये 5 स्पॉन्सर बघा हो मानाचा जो तो दिवाना निशांत जाधवचा, दिवाना निशांत जाधवचा, तो दिवाना निशांत जाधवचा. तिथं न्याराच सन्मान आहे त्याचा, आपल्या कुमार तांगडी दादाचा, आपल्या कुमार तांगडी दादाचा, आपल्या कुमार तांगडी दादाचा. अंदर शांताराम मोरेंचं नाव तिथं असतं. थँक्यू डीजे. आता ही तर खऱ्या अर्थाने झोप उडवणारी मॅच. 3 मध्ये 5 मी उल्लेख एका गोष्टीचा केला होता, हेच तर पाहिजे ना, लढाऊ वृत्ती. हार जीत तर खेळाचा भाग आहे, पण खऱ्या अर्थाने सामना संपल्यानंतर ना, स्वतःला आरशामध्ये पाहून डोळ्यात डोळे घालून हे आपल्याला म्हणता आलं पाहिजे की मी माझ्या परीने बेस्ट दिला, मी माझ्या परीने सर्व काही केलं. ही गोष्ट ॲज अ प्लेअर तुम्हाला म्हणता आली पाहिजे. आणि सध्याच्या घडीला तेच एफर्ट्स फलंदाज देखील देतात, फिल्डर्स देखील देतात. मर्जून देखील स्टील क्वेश्चन, जिंकेल कोण. 3 मध्ये 5 षटकार जेव्हा आला, अगदी ऊर्जा संचारित करणारा तो फटका होता, बट त्यानंतर आपण पाहिलं की भूषण भोईरचा कमबॅक सफलता मिळाली. सुनील मुकादम बाद झाले. आता जी जोडी आहे साहिल आणि त्यांच्या समवेत आता चिराग. बघा आता अजून देखील फिनिशिंग लाईन क्रॉस करणं बाकी आहे. 3 मध्ये 5 कमबॅक केला, विकेट काढली, बट अजून देखील येणारे 3 चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथवरती टाकायचे, तर येणारे 3 चेंडू ते डिसाईड करतील की पुढे कोण जाईल. 3 चेंडूवरती दोन्ही टीमचं भवितव्य. हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, यस बॅटर बीट, डॉट बॉल. 2 मध्ये 5 अशाच प्रकारे खऱ्या अर्थाने मॅच अशा सिच्युएशन मध्ये होणं गरजेचं देखील, कारण लेट नाईट असा थरार रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 मध्ये 5 भरपूर सारा चढ उतर या मॅच मध्ये झाला. अवघ्या 35 धाव्यांवरती देखील ना लढाऊ वृत्ती, फायटिंग इंटेंट दाखवला टीम गावदेवी स्पोर्ट्स बालकुमने, पण अजून देखील 2 चेंडूंवरती 5 धावा डिफेंड करायच्या आहेत. शेवटचं हसू या मॅच मध्ये कोण असेल. 2 मध्ये 5 येणारा चेंडू फार महत्वाचा. नेक्स्ट बॉल, बाउंड्रीची आवश्यकता आहे टीम कासार वडवलीला. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता, टॉपेज लागला, बॉल मागे चालला, फिल्डर आहे उपस्थित, पॉईंट लेगला, सिंगल कंप्लीट. दुसरी साठी देखील परतलेत आणि 2 धावा पूर्ण होतील. तिसरी साठी परतणार नाहीयेत, म्हणजे 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. 2 वाजून 38 टोटल 47 चेंडूंचा खेळ झाला. अशा सत्रामध्ये मोस्ट ऑफ आपण एकतर्फा मॅचेस पाहत असतो, पण या सत्रामध्ये तसं काही घडलं नाहीये. अजून देखील लढाई कायम, संघर्ष कायम, कारण येणारा 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. थ्रिलर टाइमच होता आणि थ्रिलरच पाहायला मिळतो. 1 मध्ये 3 फार मेहनत गोलंदाजाने केली, फार मेहनत फलंदाजांनी देखील केली. शर्तीचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी लावले गेले, बट आता 1 मध्ये 3 चेज होतील की डिफेंड होतील, कारण जे नियम आपल्याला सांगतात चेसिंग कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी या 3 धावा बनवायच्याच आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने मी म्हणेन बाउंड्री हवी आहे टीम कासार वडवलीला, कारण 3 धावा या कंडिशन्समध्ये पळून काढणं फारच कठीण.
एक चांगला चेंडू इथं टाकायचा आहे भूषण भोईरला. खऱ्या अर्थाने गेल्या 5 चेंडू कशा प्रकारे टाकले हे कोणी नाही विचारणार, पण या एका चेंडूचं महत्व या मॅच मध्ये फार जास्त. 1 मध्ये 3. शेवटचा बॉल घेऊन भूषण तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चिराग. शेवटचा बॉल 1 बॉल 3. शेवटचा बॉल येतोय डॉट. सुपर 4 सेमी फायनल चा तिकीट बुक केलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स बालकुमने. नाव तिथं